गुड मॉर्निंग मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका व्लॉग मध्ये। तर आजचा व्लॉग जो असणार आहे तो अगेन पूजा व्लॉग असणार आहे, जो सगळ्यांना आवडतो। तर व्लॉगची सुरुवात मी नेहमीच बाल्कनी पासून करत असते। छान छान झाडं तुम्हाला दाखवत असते। मी जेही काही बाल्कनी मध्ये छोटे छोटे प्लांट्स लावलेले आहेत त्यांची फुलं तुम्हाला दाखवते। तर चला, तर मग ही अशी होती माझी सकाळ आणि त्यानंतर मी तुम्हाला आता एक एक फूल दाखवते जे माझ्या बाल्कनी मध्ये आलेले आहे। तर गुलाबाचं फूल आहे, हे रेड वेल्वेट गुलाब जे बोलतो आपण ते। त्यानंतर मी 10 ते 12 जे प्लांट्स आहेत ते सगळे मी जास्वंदीचे लावलेले आहेत, छोटे छोटे। सो जास्वंदीचे वेगवेगळे कलर, वेगवेगळे प्रकार। तर ही त्यातच एक छोटी साईज आहे। त्यानंतर व्हाईट कलरची जास्वंदी जे महादेवासाठी मी नेहमी ठेवत असते। तर हे फूल अजून उमललेलं नाहीये, खूप मोठं दिसतं जेव्हा ते पूर्ण उमलतं। त्यानंतर हे येलो कलरचं गुलाब जे मला खूप आवडतं। नमस्कार मैत्रिणींनो, गुड मॉर्निंग सगळ्यांना। मार्गशीर्ष गुरुवारच्या पहिल्या गुरुवारच्या हार्दिक शुभेच्छा। आज खूप छान छान पूजा करा, छान पैकी मस्त डेकोरेशन करा आणि पूजेचे व्हिडिओ मला इंस्टाग्रामला टॅग करा। जे कोणी मला इंस्टाग्रामला फॉलो करत नसतील तर त्यांनी लवकरात लवकर मला इंस्टाग्रामला फॉलो करा माझे छान छान साडीवरचे रील्स बघण्यासाठी। तर मैत्रिणींनो, आता माझं सगळं आवरून झालेलं आहे, म्हणजे पूर्ण पूजेबद्दल मी सांगते। तर आता सगळं देवांचं आवरतीये मी आणि थोडं माझं काम जे आहे ते पेंडिंग राहिलेलं आहे, क्लिनिंग जे आहे ते बाकी आहे। सो बाकी ऑलमोस्ट सगळं झालेलं आहे, रांगोळी वगैरे सगळं काढून झालेलं आहे। मी उंबरठा लेपन करायचं पेंडिंग ठेवलेलं आहे। सो आता मी अंशूला घ्यायला स्कूलला चालली आहे, त्यानंतर मी उंबरठा लेपन वगैरे करेल। सो आता मी जे जे काही करते, इकडे तुम्ही बघू शकता सगळं पूजेचं साहित्य ठेवलेलं आहे आणि मंदिराची साफसफाई आता झालेली आहे। ते वाळलं की मी लगेच सगळं काही तिकडे शिफ्ट करणार आहे। इकडे मी महालक्ष्मी मातेचे मंत्र वगैरे लावलेले आहेत आणि रांगोळी वगैरे व्यवस्थित काढून झालेली आहे। तर आता सगळ्यात आधी मला मंदिराचं जे मी केलेलं आहे डेकोरेशन तुम्ही बघू शकता, तिकडे पिंक कलरचं सगळं डेकोरेशन आहे। तर आजची थीम जी आहे ती रेड आहे, देवीच्या साडीपासून देवांच्या आसन सगळं रेड आहे आणि त्यात थोडं येल्लो येल्लो ऍड करेल, कारण रेड मध्ये रेड गोष्टी दिसत नाही। सो फुलं वगैरे येल्लो आणि इकडे मी येल्लो कलरचा आता सगळं माळा वगैरे लावणार आहे, ज्या तुम्हाला मागच्या व्हिडिओत दाखवल्या। तर ते मी आता दाखवते आणि मला जायला आता फक्त 5 मिनिटं उरलेले आहेत, शाळेत त्याला घ्यायला जायचंय। सो त्या 5 मिनिटात मी पटापट ही क्लिप शूट करते, नाही तर परत रिग्रेट होईल की मी तुम्हाला हे दाखवलं नाही ते दाखव। म्हणजे जितक्या जास्तीत जास्त क्लिप मला ऍड करता येतील तितक्या करते। तर बघा तुम्ही आता मी हे सगळं कसं करते ते। तर ह्या माळा मी आता लावणार आहे येल्लो आणि रेड आजच्या थीम नुसार। आता तरी माझ्या डोक्यात फक्त या येल्लो माळांबद्दल आहे की ह्या लावाव्यात। फ्रंटचं मी ऍज इट इज ठेवेल, बट अजून जर का मला वाटलं काही कमी तर मी चेंज करेल। तर मैत्रिणींनो, 1 बाय 1 मी ह्या सगळ्या माळा लावून घेणार आहे। तर ह्या एका बॉक्समध्ये 6 माळा मला मिळालेल्या, तर या 6 पुरेशा आहेत माझ्या त्या तेवढ्या स्पेससाठी। त्यानंतर रेड कलरचं मटेरियल मी इथे टाकून घेतलेलं आहे आणि बघू शकतात माळा लावल्यानंतरचा हा लुक। तर इकडे माझी संपूर्ण देवपूजा जी आहे, जी आपण रोज करत असतो, ती झालेली आहे आणि त्यानंतर मी चौरंग वगैरे ट्राय करून बघत होती हाईट नुसार। तर मैत्रिणींनो, आता माझी जी देवपूजा आहे जी रेग्युलर ती झालेली आहे सकाळीच आणि मी तुमच्याशी आता डायरेक्ट 1 वाजेला बोलतीये व्लॉग थ्रू। तर आता माझं जे मेन पूजा जे काही पार्ट आहे ते सगळं झालेलं आहे। आता मी तयारी करणार आहे आणि मग देवीची मांडणी करून घेणार आहे आधी आणि नंतर मी 5 वाजेनंतर कथा वाचायला बसते, कारण मला 5 नंतर ते सगळं करायला आवडतं प्रदोष काळात। मोस्टली 6 नंतर, 5 नंतर मी तयारीला लागते आणि 6 नंतर सगळं स्टार्ट करते। तर आता मी तुम्हाला आजची देवपूजा आधी दाखवून देते, देवीचा कळस वगैरे पूजा मांडण्याच्या आधी। तर बघा, तर मैत्रिणींनो, आता मी पूजेची मांडणी करणार आहे। तर चौरंग मी छोटा घेतलेला आहे, कारण देवीचं रूप जे आहे ते ऍटलीस्ट हाईट इतकी येऊ शकते। सो त्यामुळे मागचे देव जास्त झाकले जातील। सो जे सगळ्यात लहान चौरंग माझ्याकडे होतं ते मी घेतलेलं आहे
आणि आजची थीम जी आहे ती रेड येल्लो असल्यामुळे येल्लो कलर मी आधी चौरंगावरती ठेवलेला आहे। त्यानंतर हा रेड कलरचा छान असं आसन मी टाकलेलं आहे, बघू शकतात अशा पद्धतीने आसन मी टाकलेलं आहे। आणि हे जे दोन पार्ट आहेत हे मी एक लक्ष्मी मातेच्या फोटोसाठी ठेवलंय आणि एक श्रीयंत्रासाठी ठेवलेलं आहे। देवीची जे पोथी असते आपण जे पुस्तक वाचतो तर त्याच्यासाठी मी ठेवलेलं आहे। सो चला आता मी तुम्हाला दाखवते सगळं वन बाय वन। त्यानंतर लहान साईज मध्ये माझ्याकडे एकसारखे दोन सेम असे आसन नव्हते, सो माझ्याकडे फर मटेरियल होतं 2 मीटर, तर त्यातनं मी हे 2 मटेरियल जे आहेत ते कापून घेतलेले आहेत त्या साईज मध्ये। कारण ह्या वेळेस जी देवीची साडी, देवीचा मुकुट मी तुम्हाला जे व्हिडिओ मध्ये दाखवलं त्यात मुकुटही मोठा आहे, सो मोठ्या साईजचा मुकुट असल्यामुळे मला देवीला हाईटही तितकी द्यावी लागणार आहे। सो मी आता कळस यावर ठेवलेला आहे, त्यात सुपारी टाकणार आहे, सुपारी, फूल आणि त्यानंतर 1 रुपयाचा कॉइन मी त्यात टाकणार आहे। तर मैत्रिणींनो, इथे माझ्या अवतारावर अजिबातच जाऊ नका, कारण सकाळपासून खूप आवर चाललेली होती आणि खूप थकायला होतं जेव्हा उपवास वगैरे असतो तेव्हा। तर इथं पत्री पूजा जी आहे ती मी सगळं ठेवून घेतलेलं आहे। त्यानंतर मी मुकुट लावलेला आहे। मुकुट लावताना माझी खूप परीक्षा घेतली गेली, मुकुट बसतच नव्हता। त्या जर क्लिप्स मी ऍड केल्या असत्या तो व्लॉग अर्ध्या तासाचा झाला असता। सो डिरेक्टली मुकुट लावल्यानंतर तुम्हाला दाखवते। त्यानंतर कलशावर स्वस्तिक काढून घेतलेले आहे आणि ते ड्राय झाल्यानंतरच मी साडी लावणार आहे। तोपर्यंत मी उंबरठा लेपन करून घेते। तर उंबरठा लेपनासाठी मी इतकं पातळ असं हे हळदीचं जे लेपन आहे ते हळदीचं जे लिक्विड आहे ते व्यवस्थित बनवून घेते। यात मी अत्तर टाकते, पवित्र जल टाकते, गंगा जल टाकते, गुलाब जल टाकते आणि त्यानेच मी हे सगळं जे आहे ते बनवून घेते। अष्टगंध टाकायला विसरू नका, जेणेकरून तुम्ही जे अत्तर वगैरे सगळं काही टाकलेलं आहे त्याचा सुगंध 3 ते 4 दिवस तुमच्या उंबरठ्यावर राहतो। सो त्यामुळे हे सगळ्यांचं मिश्रण जे आहे ते इतकं पातळ तुम्हाला बनवायचं आहे आणि व्यवस्थित लावून घ्यायचं आहे संपूर्ण उंबरठ्यावरती। तर सगळीकडे मी असं चमच्यानेच पसरवून घेतलेलं आहे आणि नेहमीची माझी हीच पद्धत आहे। रांगोळी वगैरे मी जसं तुम्हाला सांगितलं, रांगोळी वगैरे मी नंतर काढते, पण ह्यावेळी मी सकाळी सगळं रांगोळी वगैरे ते आवरून घेतलेलं होतं आणि त्यानंतर मग उंबरठा लेपन मी केलं। सो आता उंबरठा लेपन झाल्यानंतर लगेचच देवीची तयारी करेल। त्यानंतर मग मी पूजेची माझी तयारी झाल्यानंतर मग पूजा करायला सुरुवात करणार आहे 6:30 ला। उंबरठा लेपनासाठी आपण जेव्हा हे मिश्रण बनवतो तर तेव्हा अत्तर हे नेहमीच टाका, कारण तो जो अत्तरचा वास आहे तो जोही तुमच्या घरी येईल त्याला अतिशय फ्रेश वाटेल, प्रसन्न वाटेल जेव्हाही तो तुमच्या उंबरठा जवळ येईल। सो त्यामुळे अत्तर, पवित्र जल हे जे आहेत स्प्रे मिळतात आता देवांचे भरपूर अशा वेगवेगळ्या फ्लेवर्स मध्ये, तेही तुम्ही ऍड करू शकता। त्याचा एक सेपरेट व्हिडिओ मी बनवणार आहे की मी देवांसाठी कुठले स्प्रे वापरते, उंबरठ्यासाठी कुठले स्प्रे वापरते आणि त्याने खूप छान पॉझिटिव्हिटी आपल्या घरात येते, आपल्याला प्रसन्न वाटतं, घरी कोणीही आपल्या आलं तर त्यालाही प्रसन्न वाटतं। त्यानंतर हे जे पूजेचे पानं आहेत ते मी श्रीयंत्रासाठी छान असे 5 पानं मस्त डिझाईन करून ठेवणार आहे, जेणेकरून लुकही छान येतो, पूजाही आकर्षक वाटते। सो या छोट्या मोठ्या गोष्टींनीच तुमची पूजा जी आहे ती आकर्षक होत असते। त्यानंतर या तामणात मी अष्टदल कमळ जे आहे तांदूळाने काढून घेतलेलं आहे आणि त्यात मग मी ही कळशी आणि कळस ठेवलेला आहे। आता हे जे लावलेलं आहे स्वस्तिक वगैरे ते वाळल्यानंतर आता मी देवीला ही साडी नेसवणार आहे आणि हे जे देवीचं वस्त्र आहे हे मी Amazon वरून घेतलेलं आहे। तर रेड कलर मला हवा होता, बाकीचा वस्त्रांचा एक सेपरेट व्हिडिओ मी तुमच्यासोबत 2-3 दिवसात शेअर करणारच आहे। मी देवीसाठी सेपरेट वस्त्र जे आहेत ते शिवून घेतलेले आहेत, माझ्या कलर चॉईसने माझ्या अकॉर्डिंग मी बनवलेले आहेत। तर ही देवीची साडी जी होती ती खूप सुंदर, मटेरियल खूप छान होतं, त्याच्या प्लीट्स ज्या होत्या त्या खूप छान आणि शार्प होत्या, त्यामुळे मला देवीची ही साडी खूप आवडली। फक्त जी चुन्नी होती ती थोडी अशी स्लिम होती, जेणेकरून ती मी आता ज्या शेप मध्ये टाकली त्या शेपच्या हिशोबाने त्यांनी दिलेली आहे, बट ही अजून जर का मोठी असती तर छान पद्धतीने पूर्ण देवीच्या डोक्यावरून अशी मुकुटावरून घेता आली असती। बट असो, जे होतं ते खूप छान होतं, वस्त्र मला खूप आवडलं। यातही 2-3 कलर मी अजून घेणार आहे, जर मला ते आवडलं तर मी ते ठेवेल, पण प्रत्येक गुरुवारी तुम्हाला एक नवीन वस्त्र आणि देवीचं एक नवीन रूप दाखवायचं आहे यावर्षी। सो त्यामुळे
तर आता तुम्हाला जे मी स्टँड दाखवलं नारळावरती जे स्टँड घेतलेलं तुम्ही बघू शकता, तुम्हाला दिसतच असेल, तर त्या स्टँडवर ते लावून घेते. प्रत्येक गोष्ट बसायला आज इतका वेळ लागत होता. मुकुट झाला, ती वेणी झाली, खूप वेळ गेला आणि त्यातच माझं 15-20 मिनिटं ब्लॉगचे वाया गेलेले. सो पुन्हा परत शूट केलं आणि मग व्यवस्थित तुम्हाला दाखवलेलं आहे. तर काय माहित, आज खूप माझी परीक्षा झाली आणि खूप वेळ लागला पूजेला, देवीचं सगळं आवरायला, देवीला सजवायलाच माझा बराचसा वेळ गेला. नेहमी असं होतच नाही, 15 ते 20 मिनिटात मी सगळं रेडी करते. बट यावेळी मुकुट जरा मोठे होते, तर ते कळसावर नारळावर फिक्स बसवण्यासाठी वेळ लागत होता. ते कारण मोठा मुकुट असला तर खूप हेवी होऊन जातं आणि कळशीवर जो मी आपला पितळेचा कळस ठेवलेला तर तो तिथे परत परत सरकत होता. सो ते सगळं मॅनेज करायला भरपूर असा वेळ गेला. बट असो, शेवटी जी पूजा होते अशी प्रसन्न, तर सगळा थकवा निघून जातो माझा. तर आता हे गजरे मी आणलेले पंचवटीवरून. जर तुम्ही नाशिकमध्ये राहत असाल तर पंचवटीला खूप छान छान गजरे, वेगवेगळ्या फुलांचे गजरे, वेण्या मिळतात, तर मी नेहमी तिथून आणत असते. जसं जसं पूजेमध्ये एक एक ॲड होत जातं, जशी की ही मुकुटवर मी वेणी लावलेली आहे, त्यानंतर हे गजरे लावले, साडी घातली, नंतर ओढणी टाकली. सो तसं तसं देवीचं रूप जे आहे ते अजून खुलत जातं आणि हेच मला खूप आवडतं. तर अशा पद्धतीने मी देवीला छान असं सजवतीये आणि येल्लो रेडची थीम जी आहे, जी माझ्या डोक्यात होती, ते अगदी परफेक्ट वाटतंय आणि छान वाटतंय. तरी मला जे मी देवांसाठी वस्त्र टाकलेलं आहे ते मला प्लेन हवं होतं, बट ऐनवेळेस ते मला मिळालं नाही. सो थोडं सिक्विन वर्कवालं मी यूज केलेलं आहे. त्यावर येल्लो कलरचे फुलं खूप छान दिसत आहेत. अगदी या छोट्या छोट्या गोष्टी वाटतात, बट ह्याच गोष्टींनी तुमची देवपूजा आकर्षक होत असते. तुम्ही आता व्हिडिओत बघतच असाल, पुन्हा एकदा मी ती ओढणी काढलेली आहे, नंतर परत मी गजरे लावले, परत ती ओढणीवरून टाकते. तर असं ह्याच गोष्टींमुळे आज माझा बराचसा वेळ गेला. सो म्हणून मला तयारी करायला स्वतःची जास्त वेळ मिळाला नाही. नमस्कार मैत्रिणींनो, आता मी रेडी झालेली आहे आणि पूजेची सगळी तयारी झालेली आहे. तुम्ही बघू शकतात इकडे मी पूजा व्यवस्थित मांडून सगळं रेडी करून ठेवलेलं आहे, जसं की तुम्ही आधीच्या क्लिप्समध्ये बघितलेलंच असेल. तर आता मी डिरेक्टली पूजेला बसणार आहे आणि देवीला ज्वेलरी वगैरे घालायची अजून राहिलेली आहे, तर ते सगळं करणार आणि मग मी पोथी वाचून आजचं जे आहे पूजा वगैरे ते सगळं संपणार आहे. तर तयारी झाल्यानंतर मी एक पार्ट जो होता देवीच्या तयारीमधला तो बाकी ठेवलेला, की माझी तयारी वगैरे साडी वगैरे नेसून झाली की मग मी देवीला ज्वेलरी घालेल. सो त्यानंतर आता मी सगळं रेडी झालेलं आहे. सगळं फळांपासून नैवेद्य, देवीचे पावलं, अभिषेक करण्याचं सगळं साहित्य, सगळं मांडणी कंप्लीट केल्यानंतर मग देवीला ज्वेलरी आता इथे घालत आहे. तर तुम्ही बघू शकता छान असा चोकर नेक पीस मी घातलेला आहे, जेणेकरून कळस आणि ते साडीमधला जो गॅप आहे तो त्या चोकरने भरून निघेल आणि छान वाटेल. त्यानंतर एक लॉंग असं नेक पीस घातलेलं आहे गोल्डन कलर मध्ये आणि त्यानंतर मी देवीची ही लक्ष्मी कॉईनची जी माळ असते, नेहमी मी प्रत्येक देवीच्या मुखवट्याला ही माळ जी आहे ती लावत असते. सो ती माळ मी लावलेली आहे. सो गजरे वगैरे सगळं नीट करून घेते. हे जोपर्यंत परफेक्ट येत नाही ना तोपर्यंत मी तिथेच हात लावत असते आणि ते परफेक्शन दिसण्यासाठी माझा खूप आटापिटा चालत असतो. तर त्यानंतर आधी दिवा लावून घेतलेला आहे. दिवा लावल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणजे अगरबत्ती, कारण मला अगरबत्ती आणि धूप लावल्याशिवाय माझी पूजा काही कंप्लीट होत नाही. सो ते आधी करून घेतलेलं आहे. कापूर वगैरे सगळं काही पूजेला बसतानाच मी रेडी करून घेतलेलं, पंचामृत वगैरे सगळं. आणि आता मी देवीचा आधी गणपतीचा अभिषेक करणार आहे पाण्याने, मग दुधाने, त्यानंतर मग हळदी कुंकवाने व्यवस्थित अभिषेक करून घेणार आहे. तर गणपतीपासून आपल्या कुठल्याही पूजेची सुरुवात होत असते, त्यामुळे गणपती आणि त्यानंतर लक्ष्मी मातेची मूर्ती. सो अशा या दोन मूर्त्या ज्या आहेत मी पूजेच्या उजव्या साईडला ठेवलेल्या आहेत. गणपतीचा आधी अभिषेक आणि नंतर मग महालक्ष्मीचा मी अभिषेक केलेला आहे आणि पुसून मी ते आधी पाटावर ठेवलेले आहे. नंतर तांदूळाची रास करेल, त्यावर हळदी कुंकू आणि मग मी त्यांना तिथे व्यवस्थित बसवणार आहे. त्यांची पूजा करेल, फुलं ठेवेल आणि त्यानंतर मग आपली मेन पूजेला सुरुवात होईल. कारण कुठलीही पूजा जी आहे ती गणपतीच्या पूजेनेच सुरुवात होत असते. तर मी हे माझ्या पद्धतीने करते. जे मी सुरुवातीला उपास जेव्हापासून मी धरलेले आहेत महालक्ष्मीचे, तर तेव्हापासून मी हेच करत आलेली आहे. सेम अशीच पूजा मी करत असते. तर प्रत्येकाचं वेगवेगळं असू शकतं. हे मी माझ्या पद्धतीने करत असते. जितकं मला माहीत आहे तितकं मी करण्याचा प्रयत्न करते.
सो असं. त्यानंतर ही आहे देवीची चुनरी. तर ही चुनरी लावल्याशिवाय देवीचा लुक जो आहे तो काही कंप्लीट वाटत नव्हता. सो म्हणून मग ही चुनरी मी लावली. ही सगळ्यात मोठी चुनरी माझ्याकडे आहे. त्यानंतर गणपती लक्ष्मी मातेला मी स्थानपन्न केलेलं आहे. त्यांना हळदी कुंकू लावून घेणार आहे. फुलं वाहिल्यानंतर मग मी माझी पूजेला सुरुवात करेल. इकडे डाव्या साईडला मी महालक्ष्मी, गणपती आणि सरस्वतीचा फोटो ठेवलेला आहे. श्रीयंत्र ठेवलेला आहे आणि त्यानंतर आजूबाजूला मी हत्ती ठेवलेले आहेत. सो श्रीयंत्राच्या आजूबाजू गजलक्ष्मी ह्या लागतातच. त्यामुळे मग मी हे सगळं जे महालक्ष्मी मातेला प्रिय आहे ते सगळं साहित्य ठेवलेलं आहे. तुम्ही बघू शकतात. कासव ठेवलेलं आहे, श्रीयंत्र ठेवलेलं आहे, देवीचे पावलं ठेवलेले आहेत. पुन्हा देवीच्या आजूबाजू मी ते कासव ठेवलेलं आहे. कवड्या ऑलरेडी माझ्या देवघरात आहेतच. त्यानंतर शंख देवीला आवडतो तेही आहे. त्यानंतर मी देवीला हळदी कुंकू करून घेतलेलं आहे. स्वतःलाही मी लावलेलं आहे आणि मग फुलं ठेवून घेतलेले आहेत. सो आरती झाल्यानंतर मग मी पूजेला सुरुवात करणार आहे. कथा वाचायला घेणार आहे. त्यानंतर आजच्या व्रताची जी कथा आहे जी आपण वाचणार आहोत तर त्या पोथीच्या पुस्तकाला हळदी कुंकू लावून मी ठेवणार आहे. त्यानंतर जे फळांचं नैवेद्य आहे, देवीची ओटी मी घेतलेली आहे. सगळं काही ठेवल्यानंतर आता कथेला सुरुवात करणार आहे. सो मला हळदी कुंकू लावायचं राहिलेलं. सो ते लावल्यानंतर मग मी कथा वाचायला घेते. मैत्रिणींनो, आता माझी संपूर्ण पूजा झालेली आहे, कथा वाचून झालेली आहे आणि आता मी तुम्हाला दाखवणार आहे जे मी तुम्हाला दाखवलं नव्हतं ते म्हणजे मी बाहेर जे एंट्री डोर आहे ते खूप सुंदर असं सजवलेलं तेही तुम्हाला दाखवते आणि त्याचेही काही शॉर्ट्स दाखवते. पूजेचे शॉर्ट्स सिनेमॅटिक तुम्हाला व्हिडिओच्या एंडला स्टार्टिंगला बघायलाच मिळतील. तर आजची पूजा ही खूप छान झाली, मला खूप आवडली स्पेशली. तर चला मी आता तुम्हाला बाहेरचा सीन दाखवते मी कसं डेकोरेट केलंय आज ते. तर मैत्रिणींनो, आता माझी सगळी पूजा वगैरे झालेलं आहे, वाचून झालेलं आहे. तर आता व्लॉग मी इथेच एंड करतेय कारण आज खूप धावपळ झाली. तरी खूप चांगल्यातलं चांगलं जेही काही कॉन्टेंट जेही काही आजच्या व्लॉगचं तुम्हाला दाखवायचं होतं मेन ते मी सगळं शूट केलेलं आहे अगदी व्यवस्थित. व्लॉग नक्कीच तुम्ही एन्जॉय केलेला असेल. तर पुढचा व्लॉग अजून याच्याहून छान मी अपलोड करेल. खूप सुंदर असा व्लॉग पुढचाही असणार आहे. तर नेहमीप्रमाणे जसं मी देवीला मॅचिंग असते, देवीची साडी आणि माझी साडी जशी मॅचिंग असते तसं या वर्षीही मी मॅच केलेलं आहे. रेड साडी, ग्रीन काट आणि देवीची ही साडी तुम्ही बघितलीच असेल आणि त्याप्रमाणे देवघराची थीम असते रेड. सो तसंच आजच्या ही गुरुवारी मी केलेलं. नेक्स्ट गुरुवारी अजून एक नवीन रंगासोबत भेटेल तुम्हाला छान छान अशी पूजा करून. तर मैत्रिणींना ब्लॉग नक्कीच आवडलेला असेल. कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा तुमच्या मैत्रिणींसोबत. चला तर मग भेटूयात पुन्हा एका नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत
बाय बाय.